नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला चौकोनातली कटोरी स्टिच करताना तिला टोक जास्त प्रकारे निघतं असं विजिबल दिसतं, ते चिचकुळं दिसतं आहे का अर्थात सांगायचं तर क्लायंट म्हणतं की कटोरीला जास्त चिचकुळं टोक आलेलं आहे। त्यासाठी उपाय काय आहे तो मी सांगते तुम्हाला। कटोरीचा टक्स दाबून घ्यायचा। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला तेच दाखवते का कटोरीचा टक्स कसा दाबायचा। चला तर मग बघू। अशा प्रकारे कटोरीला हा जो चिचकुळा कोणा जास्त निघतो, हे जे टोक निघतं, तर ते आपण कसं दाबायचं ते तुम्हाला मी दाखवते। आपण कटोरी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची। हा जो इथे पॉइंट निघालेला आहे इथून अशी सारखी, म्हणजे हे जे पॉइंट आहे दोन्ही ते असे बाहेर नाही काढायचे, असे बाहेर नाही काढायचे, ते सारखे असे जोडून घ्यायचे। आणि हा पॉइंट जो निघालेला आहे त्यावरती अशी कडेकडेने अधोगत टीप टाकून घ्यायची। अशी कडेकडेने आपण टीप टाकलेली आहे आणि इथे ह्या पॉइंटला अशी थोडीशी आतमधनं गोलाकार टीप टाकायची। अशा प्रकारे ही आतमधनं थोडी टीप टाकू। हे बघा, आता पहिल्यापेक्षा जो पॉइंट निघालेला होता, कटोरीचं जे पुढे टोक निघालेलं होतं ते बऱ्यापैकी दाबलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जो पॉइंट निघतो पुढे चिचकुळी कटोरी तयार होती ती तुम्ही पॉइंट दाबू शकता। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गोलाकार कटोरी दिसते।
माझी ही कटोरी स्टिच करून पूर्ण झालेली आहे. तुम्ही बघू शकता ती कशा प्रकारे दिसते. आतमधनं अशा प्रकारे टीप टाकलेली आहे, अशी दिसते आणि बाहेरून अशा प्रकारे दिसते, जेणेकरून हिला जास्त टोक येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरचे माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.